उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो. छत्रपती शाहू महाराजांचा जय असो. हक्काच्या आरक्षणासाठी पोतराज अवतरला. अंबड तहसीलदारांना पोतराजाच्या वेशभूषेत निवेदन. मातंग समाजाचा 2 मे पासून एल्गार. अंबड जालना. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देत आज अंबड तहसील कार्यालय परिसरात एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. मातंग समाजाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे आणि प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी समाजसेवक अरविंद शिरगुळे यांनी चक्क पोतराजाची वेशभूषा परिधान करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. अंगावर कोरड्याचे फटके झेलत समाजाच्या वेदना मांडणाऱ्या पोतराजाच्या अवतारात शिरगुळे यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. आरक्षणाच्या लढाईसाठी चलो अंबडचा नारा. अरविंद शिरगुळे यांनी केवळ निवेदनच दिले नाही, तर अंबड तालुक्यातील तमाम मातंग बांधवांना आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या निवेदनातून शासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास 2 मे 2026 पासून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. निवेदनातील खतरनाक आणि मुख्य मागण्या: आरक्षणाचे उपवर्गीकरण. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाची अंमलबजावणी करून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. शस्त्र बाळगण्याची परवानगी. मातंग समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी समाजाला स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी. सन्मानाचा लढा. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा आणि मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात यावे. जमीन आणि घरकुल. स्मारकासाठी 5 एकर गायरान जमीन आणि समाज बांधवांना हक्काची घरे व PR कार्ड देण्यात यावे. राजकीय प्रहारा. आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतर मागण्या: लहुजी वस्ताद साळवे आयोगाची अंमलबजावणी आणि साठेनगर स्मशानभूमीचा विकास करावा. प्रशासनाला शेवटचा इशारा. जर या आंदोलनादरम्यान कोणत्याही कार्यकर्त्याच्या किंवा महिलेच्या जीवास धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासन आणि प्रशासनाची असेल, असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात अरविंद शिरगुळे यांच्यासोबत राहुल कार्के, मंगेश कार्के, निलेश जाधव आणि सकल मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय सांगणार आहात? काय मागण्यासंदर्भात निवेदन आज दिले? विषय आहे आपला की आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात जी शासनात जे प्रशासनानं जो दिलेला आहे आपल्याला अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही, तरी शासनाला विनंती आहे की त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण हे झालंच पाहिजे. मी तहसील कार्यालय येथे विजय चव्हाण तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केलं आहे. येत्या 2 तारखेला आम्ही बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहोत. तरी यामध्ये सर्वच आमचे सकल मातंग समाज आहेत. तरी मातंग समाजाला सर्वांना विनंती आहे की या जास्तीत जास्त संख्येने या उपोषणाला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात हे साखळी उपोषण राबवलं पाहिजे ही आपणास विनंती करतो. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो. जयकारक क्रांतीवीरा जय लहुजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो.